नमस्कार मित्रांनो, आज मी एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तो म्हणजे इनर्ट गॅसेस और नोबल गॅसेस म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर चला पाहू. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोबल गॅसेस म्हणजे काय असतं किंवा निष्क्रिय वायू म्हणजे काय असतं, त्याची व्हॅलेन्सी 0 का असते हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर चला पाहू. तर इनर्ट गॅसेस म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 18 मध्ये असतात. त्यांची व्हॅलेन्सी ही 0 असते. तर व्हॅलेन्सी ही 0 का असते की त्यांचे जे ऑर्बिटल असतात ते कंप्लीट झालेले असतात. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन घेत पण नाहीत आणि देत पण नाहीत. देवाणघेवाण न झाल्यामुळे ते निष्क्रिय होतात. म्हणून त्यांना आपण 0 व्हॅलेन्सी किंवा इनर्ट गॅसेस म्हणतो. मग इनर्ट गॅसेस कोणते कोणते असतात हे मी तुम्हाला सांगतो. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ओग्नेसिन हे सगळे जे आहेत ते इनर्ट गॅसेस असतात. मग त्यांचं ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं आणि ते निष्क्रिय वायू का असतात किंवा व्हॅलेन्सी 0 का असते, मी हे तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगतो. की हेलियम जर पाहिलं तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 असतो, निऑनचा 10 असतो, ऑर्गॉनचा 18 असतो, क्रिप्टॉनचा 36 असतो, झेनॉन 54 असतो. बरोबर. जर हे ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिले आणि ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर हेलियमचं जे फर्स्ट सर्कल असतं, ऑर्बिटल असतं, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे ते ऑर्बिटल कंप्लीट झालं. म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेऊ पण शकत नाही आणि देऊ पण शकत नाही. म्हणून हे जे ऑर्बिटल आहे कंप्लीट झाल्यामुळे त्याला आपण 0 व्हॅलेन्सी म्हणतो. बरोबर. निऑनचे पण तसेच असते की फर्स्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड ऑर्बिटल्समध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे त्यांचे ऑर्बिटल कंप्लीट झाल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स घेऊ शकत नाहीत किंवा देऊ शकत नाही. म्हणून त्यांना आपण इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस म्हणतो. जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ विषयी काय आणखीन कमेंट्स असतील त्या सुद्धा सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.